झोपडपट्टीतील माझे सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी अक्षता म्हात्रे आगासकर कोपरखेरणा येथील आमची बहीण, तसेच उरण येथील यशस्वी शिंदे हे आमची बहीण, यांना दोघांच्या स्मृतीस अभिवादन करून आज या ठिकाणी जमलेले माझ्या सर्व इथे एक गाड्या पुढे जाऊ दे रे, ते ॲम्ब्युलन्सचा जागा द्या, पहिले गाड्या जाऊ दे, पहिले एक लाईन जाऊ दे रे, पूर्ण जाऊ दे, पूर्ण जाऊ दे, पटापट गेले, एक लाईन सोडून दे, एक लाईन थोडं पुढे या रे, तुम्ही लोक पुढे थोडे इकडे या, ॲम्ब्युलन्सचा जाऊ दे पटकन, एक फटाफट गाड्या पास होऊ दे रे, थोडे पुढे या, थोडे पुढे या तुम्ही, पुढे या तुम्ही सर्वजण, तरी फटाफट पुढे या तुम्ही सर्व, हे फटाफट जाऊन गेले गाड्या, फटाफट जाऊ द्या गाड्या, पास होत, पहिले ॲम्ब्युलन्सला पास होऊ दे, हे जाऊ देत त्याला, गाडी कशा टाकली, ॲम्ब्युलन्सला पास होऊ द्या. इथे जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी, खरं पाहिलं तर हा लढा गेले 2007-8 पासून आम्ही सर्वजण झोपडपट्टीतले सर्व लोकांनी MIDC वर दिघ्यापासून आम्ही मोर्चा केला होता. त्यावेळेपासून आम्ही लढायला लढतो. त्यावेळे मंत्री कोण होता, आमदार कोण होता हे मी मला सांगायची गरज नाही. त्या दिवसापासून ही लढाई आपली चालू आहे आणि या लढाईसाठी मी कुठे थांबलेलो नाहीये. आज झोपडपट्टीचा प्रश्न, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्याच्या अगोदर नगरविकास मंत्री होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो. त्या झोपडपट्टीला न्याय मिळाला पाहिजे, SRL लागू व्हायला पाहिजे, कारण कॉलनी भागामध्ये रिडेव्हलपमेंट चालू झालं, रिकन्स्ट्रक्शन चालू झालं, पण ज्यावेळेस नवी मुंबई वसली त्या दिवसापासून जी झोपडपट्टी, याला कुठे ना रिडेव्हलपमेंट, ना रिकन्स्ट्रक्शन, ना कुठे SRL लागू झाला. आमची मागणी होती, माननीय आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यावेळेचे नगरविकास मंत्री, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या नव्या मुंबईतल्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये SRL भेटला पाहिजे आणि याचा फायदा नव्या मुंबईच्या नागरिकांना व्हायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांना निर्देश केले आणि आपल्या इथं बायोमेट्रिक सर्वे चालू झाला. पण हा आमदार गणेश नाईक याच्या पोटात दुखायला लागलं. त्याच्याबरोबर 2-4 नगरसेवक होते, ते जाऊन कुठेतरी हे केले की साहेब आता जर समजा SRL झाला तर या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढेल, आपल्याला लोकांना हे पैसे कमवतील. लगेच या आमदाराच्या डोक्यामध्ये खूळ आला आणि तो बोलायला लागला 10 FSI, 10 FSI, 10 FSI. आम्हाला माहिती नाही 10 FSI कुठून येतो. अरे आमच्या झोपडपट्टीवाल्यांची मागणी काय आहे, आम्हाला त्यांनीच बोललेले, तुम्ही या, मी मागे TV वरती दाखवलंय, मी या पत्रकार परिषदेत सांगितलं 4 FSI. आम्हाला नको जास्त, आम्हाला आमच्या निवाऱ्यापुरती, आम्हाला आमचं हक्काचं घर मिळालं तरी आम्ही त्याच्यामध्ये खुश आहोत. पण या झोपडपट्टीमध्ये या नेत्याला कुठं कमिशन भेटणार नव्हतं, या नेत्याला कुठं 2 पैसे कमवण्याचा चान्स नव्हता, म्हणून या नेत्याची जळफळाट चालू झालेली होती आणि त्यांनी आपला चालू झालेला सर्वे हा थांबवला. आम्हाला माहित आहे आमची मागणी कुठे अस्ताव्यस्त नाही आहे. आम्हाला माहिती आहे आता आमच्या 1 झोपडपट्टीचे 2 झोपडपट्टी झाल्या. 2001 ला 40,000 झोपडपट्टीचा सर्वे होता, आज तो 80,000च्या आसपास झाला. याला कारणीभूत कोण? आमचं तर म्हणणं आहे की 24 पर्यंतच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आतापर्यंत ज्यांची घरे त्यांना सर्वांना न्याय भेटला पाहिजे आणि सर्वांना हक्काची घरं भेटली पाहिजे. आमच्याने आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तो तगादा लावून धरलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासाठी एक पाऊल पुढे येऊन या सर्व गोष्टीची सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी मला माहिती आहे, आता मी मनोजशी बोलत असताना बोललो, सेक्टर 1 ला किती आहे, 1800 घर आहेत, 2 ला 2200 आहेत,
3ला 1800 गाड्या आहेत, 4ला 2000च्या आसपास LIG वगैरे घर आहेत. आज या नव्या मुंबईमध्ये असा जर पट्टा पुढे 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 जर नेत गेला तर अख्ख्या नव्या मुंबईची धारावी या नेत्यांनी करून टाकली आहे. या लोकांनी कोणी केलेलं आहे. नुसतं आव आणून सांगतो की मी नवी मुंबईमध्ये हे डेव्हलप केलं, ते डेव्हलप केलं. काय डेव्हलप केलं? 100 करोडचा भ्रष्टाचार केला तो सिडकोने दिलेला 12,000 मीटरचा भूखंड विकून. आम्ही बोलायला लागलो तर आम्ही भरपूर बोलू शकतो. आज प्रत्येक कॉलनीमध्ये आज कोपरखेरणा त्यांच्या गावामध्ये बोनगोड्यामध्ये सुद्धा झोपडपट्ट्यांना न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही झगडत आहोत. श्रमिक नगर हा झोपडपट्टी त्यांच्या जवळचा एरिया आहे, पण त्या श्रमिक नगर मध्ये सुद्धा काही लोकांना पुढे करून त्यांच्यावरती PI वगैरे दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे येणाऱ्या आता 24 पर्यंत झोपडपट्टीतल्या तिथल्या धारकाला न्याय भेटला नाही पाहिजे ही त्यांची तिकडची ही चाललेली आहे. मला माहित आहे इथून लाईव्ह टेलिकास्ट असेल, इथून लाईव्ह ऐकत असेल. विजय चौगुले कोणाच्या बापाला घाबरणारा विजय चौगुले नाहीये. गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारा विजय चौगुले. अरे आम्ही स्वार्थी आणि कपटी पद्धतीने आम्ही करत नाहीये. आमचा याच्यामध्ये कुठं स्वार्थ लपलेला नाहीये आणि आम्ही लढाई लढतोय या झोपडपट्टीच्या न्याय हक्कासाठी. आम्ही लढाई लढतोय. आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही सांगत आलो झोपडपट्टीला न्याय द्या, न्याय द्या. ज्या दिवशी सर्वे थांबवला त्यानंतर आजपर्यंत या त्या सर्वेला या लोकांनी गृहभेट चालू केलेली होती. त्यांची भूमिका होती की कुठल्याही परिस्थितीत सर्वे चालू नाही व्हायला पाहिजे आणि झोपडपट्टीला न्याय मिळाला नाही पाहिजे. या 5 वर्षामध्ये अनाधिकृतचा कळस घातला गेला. कळस या 5 वर्षामध्ये जर आपण बघितलं त्या दिघ्यापासून पकडून जर चिबिलीच्या झोपडपट्टीपर्यंत जर गेलात आणि जर तुम्ही पाहिलात तर मला वाटतं हजारो अनधिकृत घरं तयार झाले असतील. हजारो या 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये हजारो घरं तयार झाले असतील. याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत प्रशासन. कोणाच्या हातामध्ये नगरपालिका होती? आम्ही ऑपोजिशनला होतो. आमचं म्हणणं हेच होतं की या झोपडपट्टीचा सर्वे व्हायला पाहिजे, झोपडपट्टीचा सर्वे व्हायला पाहिजे. आजकाल आता मला वाटतं नव्या मुंबईमध्ये कुठेतरी संवाद साधला जातोय. कोणाशी संवाद साधतायत मला हेच समजत नाहीये. उद्याला झोपड या नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्यासाठी हे एक स्पेशल मीटिंग लावलेली आहे. काय केलं या प्रकल्पग्रस्तांसाठी? काय केलं दाखव यांनी या 5 वर्षामध्ये नाही तर 25 वर्षामध्ये एक जरी GR या प्रकल्पग्रस्तांसाठी काढला असेल तर. या इथं आता व्यासपीठावर शिवराम पाटील आहे. दवाखान्यात भोईर दुसऱ्या पक्षात जरी असेल पण मुख्यमंत्र्यांनी शिवराम पाटील दवाखान्यात भोईर मला वाटतं PC पाटील शिवराम पाटलांनी सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र केलं आणि गरजेपोटी घराचा विषय तडास लागण्यासाठी त्यांनी संपूर्ण प्रयत्न करून आज ते फुल अँड फायनलला मुख्यमंत्र्यांच्या जवळपास तो आलेला आहे. आणि मला वाटतं त्याच्यासाठी स्वतः शिवराम पाटील आता पाठपुरावा करत आहे. आणि आम्ही कुठे थांबलेलो नाही. आम्ही झोपडपट्टी एक झोपडपट्टी नाही आहे. आमचं म्हणणं आहे या नव्या मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं सुद्धा त्याची कायमस्वरूपी निर्णयाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि ती सुद्धा करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या स्वार्थी आणि ढोंगी नेत्याला माहिती असायला पाहिजे. या इथं बोलतात की कुठल्या भाषणामध्ये बोलतात 25 वर्ष आम्ही समृद्धपणे आम्ही नवी मुंबई केली. या 25 वर्षामध्ये किती पद्धतीने झोपडपट्टी अनाधिकृत घर लोकांना घर किती कॉलनीमध्ये घरे किती अनाधिकृत झालेली आहेत. या नेत्यांनी त्याची पूर्णपणे माहिती काढावी. ही माहिती काढण्यासाठी त्यांना वेळ नाहीये. ही सर्व माहिती काढा. आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणच्या झोपडपट्टीला न्याय मिळायला पाहिजे आणि न्यायासाठी आम्ही इथे झगडायला बसलेलो आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही. हे आमरण उपोषण आहे. विजय चौगुले मेला तरी बघतात पण या झोपडपट्टीवाल्यांना न्याय मिळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा आपला सर्वात या ठिकाणी आपल्या सर्वांचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण इथं उपोषणाला बसणार आहोत. मला माहिती आहे आज प्रत्येकाला आज या ठिकाणी आम्ही समप्रमाणामध्ये लोकांना बोलवलं. नाही तर लोकांना बोलवलं तर आम्हाला मला वाटतं की पूर्णपणे रस्ता व्यापून जाईल आणि लोकांना त्याचा त्रास होईल. म्हणून आम्ही थोड्या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे आणि थोड्या लोकांना बोलवून प्रत्येक वार्ड मधल्या थोड्या लोकांना बोलून या इथे उपोषणासाठी बोलवलेलं आहे. मला प्रशासन पोलीस प्रशासनाला पण मला माहिती आहे की तुम्हाला थोडाफार तुमच्यावरती ताण येणार आहे पण शेवटी इथं आमच्या न्याय हक्काचा प्रश्न इथं निवारायचा प्रश्न आहे.
या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर ज्या झोपडपट्टीच्या ज्या समस्या वॉटर मीटर गटार, हे किती दिवस आम्हाला वॉटर मीटर गटारावरती ठेवणार आहे? आम्हाला स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये आम्हाला जायला पाहिजे. आणि विजय चौगुले जोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला हक्काचा न्याय मिळून नाही देणार तोपर्यंत या जागेवरनं उठणार नाही. या ठिकाणी काय झालं तरी भेटतात, पण या जागेवर विजय चौगुले उठणार नाही. आम्हाला उपोषणाने फक्त आजपासून फक्त पाण्यावरती या ठिकाणी बसणार, पाणी पिऊन या ठिकाणी बसणार आणि तुम्हाला झोपडपट्टीला न्याय मिळवून देणार आहे. मला वाटतं की झोपडपट्टीतून आम्ही नेते झालो, झोपडपट्टीतून आम्ही मोठे झालो, म्हणून आम्ही जरी बंगल्यामध्ये जरी राहत असला तरी आम्ही झोपडपट्टीमध्ये ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी डोळ्यातून आशू काढलेले आहे त्या लोकांना आम्ही कधी विसरलेलो नाहीये. आम्हाला त्यांच्यासाठीच आम्हाला या सर्व गोष्टी करायच्या. मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही जसं आजपर्यंत आमच्या पाठीशी उभा राहिलात, आजपर्यंत जसं तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिलात, माझी विनंती तुम्हाला सर्वांना आहे तसंच तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहा. आम्ही तुम्ही सर्वांना तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आज एका घराची 2 घरं झाले, आज या ठिकाणी ही गरजेपोटी झालेली घर आहेत. 20-22 वर्षामध्ये 24 वर्षामध्ये जर एक मूल जन्माला आला, 2000 साली त्याचा सर्वे झाला, आज त्या ठिकाणी एक मूल जन्माला आला, आज तो मुलगा 24 वर्षाचा झाला. किती पिढी पुढे गेली, या एका पिढीचा पुढे सत्यानाश केला. जर त्याच वेळेस जर SRA लागू झाला असता, या ठिकाणी सुरेश कुलकर्णी आहे, तुर्भेच्या झोपडपट्टीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं फंड आला होता. तो फंड आला होता, फक्त आपल्या जवळच्या मित्राला टेंडर नाही मिळाला म्हणून तो त्या ठिकाणी तो SRA प्रकल्प रद्द करण्यात आला. त्या ठिकाणी जो रिटर्न पाठवण्यात आला, ती कोणाची नगरपालिका होती, कोण महापौर होता, कोण मंत्री होता, कोण पालकमंत्री होता, आजपर्यंत या ठिकाणी एवढे वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा हक्काने बोलता नाही येणार त्यांना. हे गडकरी बांधलं, बारवी डॅम, मोरबे डॅम घेतलं. आज मला विचारा, जर बारवी डॅम जे MIDCचा बारवी डॅम नसतं तर आज या मोरबेचं पाणी, एक थेंब पाणी आमच्या झोपडपट्टीवाल्यांना भेटत नाही. 3-3 दिवस 4-4 दिवस पाणी भेटत नाही आम्हाला. आणि हा बोलतो सुजलाम सुफलाम, कसला सुजलाम आणि कसला सुफलाम. हा आमदार बोलतो सुजलाम सुफलाम, 3-3 दिवस 4-4 दिवस आम्हाला पाणी भेटत नाही. आज पण आम्हाला मोरबेचं पाणी नाही. स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी नाटकसाहेब, स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी पाईपलाईन टाकण्यात आली मोरबे डॅमची, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पाणी अजून भेटलेलं नाहीये. आणि आम्हाला बारीचं पाणी मिळते, ते पण 2 दिवस ठाण्याला सोडलं, मीरा भाईंदरला सोडलं, MIDCचे लोक लॉक लावून जातात, काही प्रमाणामध्ये पाणी मिळते. कुठलं सुख आम्हाला झोपडपट्टीमध्ये आहे? हे नुसते या पद्धतीने स्वार्थी पद्धतीने चाललेलं हे राजकारण, हे आता आम्हाला थांबवायचं आहे. आम्हाला झोपडपट्टीवाल्यांना न्याय द्यायचा आहे. मला फक्त एकच मी तुम्हाला सांगतो, कोणी काय काळजी करायची नाहीये. विजय चौगुलेचे आशीर्वाद माझ्या, विजय चौगुलेला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मला काही काळजी नाहीये, पण तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय या ठिकाणी विजय चौगुले आमरण उपोषणाला उठणार नाही असं मी जाहीर करतो. आणि